नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये. मैत्रिणींनो, तुम्हाला आज वालपापडी ही वालपापडीची भाजी बनवून दाखवणार आहे. तर ही भाजी पहा कशा पद्धतीने बनवणार आहे. मी ही भाजी तव्यावर भाजून तर पहा असं थंबनेल लावलेलं आहे. तर ही भाजी खरंच तव्यावर भाजून पहा, अप्रतिम टेस्ट येणार आहे या भाजीला. आणि ही भाजी कशा पद्धतीने करणार आहे ती संपूर्ण व्हिडिओ पहा तुम्ही. अगदी साध्या सोप्या पद्धतीत करून दाखवणार आहे ही भाजी. तर तुम्ही पहा, कमी सामग्रीत उत्तम रीतीची भाजी बनणार आहे. तर इथे मी भाजी निसून घेते पाहिजे बघा. अशा पद्धतीने सोलायची, तिला दोन्ही बाजूचं काढायचं ते आणि मध्ये खोलायची, का की किडे बिडे असतात त्याच्यात ना, म्हणून ते असं संपूर्ण भाजी अशी करून घ्यायची. 2 पाकळ्या करून घ्यायच्या ह्या भाजीला. कधी कुठल्या कुठल्या याच्यात ना थोडेसे किडे आळ्या वगैरे असतात, तर त्या नीट पाहायच्या, नीट व्यवस्थिशीर आणि व्यवस्थिशीर साफ करायचे. एवढे मोठे तुकडे केले आहेत मी, एवढे मोठे तुकडे केले सर्व. तर दाखवते तुम्हाला आता पूर्ण झाल्यावर. हे बघा, पूर्ण आता करून झाल्यावर तुम्हाला दाखवते. आणि पाण्यात टाकायची लगेच भिजत तिला. तर मी आता होऊन पाण्यात भिजत टाकले. पाण्यात भिजत टाकल्यामुळं कसं त्याला कडकपणा येतो आणि त्याला तेज येतं भाजीला त्या. म्हणून झाली ना साफ करून, तिला पहिली पाण्यात भिजून टाकायची. अशी मस्त पाण्यात भिजत. आता मी पुढे वरती तवा ठेवलेला आहे, लोखंडी तवा घ्यायचा. लोखंडी तव्यावर ही निसलेली भाजी पापडी टाकायची. आणि हिला ना मला जवळजवळ 30% तव्यातच भाजायची. ही म्हणजे शिजायला जास्त वेळ लागत नाही हिला. तर ही जरासं तेल टाकणार आहे मी वरून कावील त्यानी, आणि ती 30% तरी मी भाजून घेणार आहे तव्यावर. तिचं कशी भाजल्यामुळं काय होतं, तिला चव तर येतेच लोखंडाच्या भाजल्यामुळं, आणि तिचा थोडाफार उग्रपणा असतो त्या भाजीमध्ये, तो पण निघून जातो. मग ती भाजी एवढी चविष्ट लागते ना, विचारू नका तुम्ही. तर ही मस्त मी आता बघा वेगळा कलर आलेला आहे तिला जराशी भाजल्यामुळं. आणि थोडंसं तेल टाकलेलं आहे मी, 1 चमचाभर तेलात भाजून घ्यायची, जास्त नाही, 1 चमचा पुरेसा आहे. आणि मग नंतर बघा असं कावित्यानेच ओतायचं, जरासं तेल फिरवायचं आणि उलटी पालटी करून तिला जवळजवळ मी 30% भाजून घेणार आहे याच्यामध्ये. हे पहा, लोखंडी तव्यात भाजायची म्हणजे चव तर अप्रतिम येतीच. तर पुढे पहा आणि कशा पद्धतीने. आणि मसाला मी कुठला घालणार आहे, किती साधा सोपा मसाला आहे तो वापरणार आहे, पण तिची चव फार अप्रतिम आहे. तशी खायला कंटाळतात सर्वच, पण नकोच म्हणतात. पापडीची भाजी म्हटलं का नको. पण ह्या पद्धतीने करून पहा, तुमची भाजी शिल्लकच राहणार ना. तर इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, 5-6 चांगल्या मिरच्या मोठ्या मोठ्या घेतलेल्या आहेत, मूठभर चांगला लसूण घेतलेला आहे त्याला. पहा, अगदी साधी रेसिपी आहे, एकदम सोपी. एक अर्धा चमचा मी जिरं टाकलेलं आहे. तर जिरं फोडणीला पण घालायचं नाही म्हणून अर्धाच टाकले. आणि अर्धी वाटी मी शेंगदाणे टाकले आहेत. हे दोन्ही सगळं जाडसर वाटून घ्यायचं बिना पाणी घालता. जाडसर मी वाटून घेतलेलं आहे. इथं कढई ठेवलेली आहे लगेच मी, आणि कढईमध्ये 1 पळीवर तेल ओतलेलं आहे. हे पहा, जरासं तेल तापल्यानंतर आपल्याला लगेच मोहरीची प्रोसेस करायची. मोहरी टाकायची, मोहरी छान फुलून द्यायची मोहरी जराशी, नंतर पुढे जिरीचं नंतर टाकायचं. पहिली मोहरी फुलून द्यायची छान. हे आता वाजायलाच लागलेली आहे, फुल करायला लागलेली आहे. तर मी आता जिरं पण टाकून घेतले. दोन्ही छान फुलल्यानंतर आणखीन पुढचं प्रोसेस करायचे. तर तिथे बघा मी कढीपत्ताचे तुकडे केलेले आहेत छोटे छोटे, आणि कोथिंबीर पण घेतलेली आहे. तर पहा आता कशा पद्धतीने छोटे तुकडे केल्यामुळं कसं आपल्या पोटात जातं, आणि मोठे तुकडे असले ना तर ते काढून टाकतं माणूस बाहेर, म्हणून छोटे तुकडे केलेले आहेत कढीपत्त्याचे. कढीपत्ता छान चविष्ट असल्यामुळं त्याला चव लागते भाजीला, म्हणून कढीपत्ता घालायचाच ह्या भाजीला. तर इथे पहा, आता हे टाकलं दोन्ही पण, कढीपत्ता टाकला आणि कोथिंबीर टाकली. तर हे दोन्ही जे आपलं वाजून झालं होतं ते फुलले होते दोन्ही पण, त्याच्यावर हे टाकलं मी. तर ह्याला पण जरासं फुलून द्यायचं आहे, जरा हलवायचं नाही, असंच जरा शिजून द्यायचं त्याला, का की कढीपत्ता आहे ना छान कुरकुरीत झाला पाहिजे. मग ते वाटलेलं आहे ना आपण, ते टाकून द्यायचं. मी अशा पद्धतीनेच वाटलं आहे बघा, जाड एकदम, बारीक बिलकुल नाही वाटलं, का की त्याला जाडच लागतं. आता इथून पुढे गवार शिजायला जरासं टाईम लागणार नाही आपल्याला, का की 30% तर गवारच म्हटलं तुम्हाला, पापडी 30% तर पापडी आपली शिजलेलीच आहे. तर राहिली पुढचं 70% तर लगेच शिजणार आहे. याच्यात परत गरम केली तर लगेच शिजते, का की तिला वेळ लागत नाही शिजायला, अगदी 5 मिनटं पण नाही लागणार, तर लगेच होणार आहे ती. इथे मी टाकले धणे पावडर,
आणि अर्धा चमचा मी हळद टाकलेली आहे. रंग छान येतो हळदीला आणि धने पावडरनी स्वाद पण येतो. त्याच्यामुळं ह्या रेसिपीला ह्या गोष्टी टाकायच्याच. आणि छान फुलून म्हणजे हलवून घ्यायची व्यवस्थिशीर. आणि आपल्याला ती मी आता गरम तसाच तवा आहे अजून, तर तो तवा उचलूनच डायरेक्ट मी सोडणार आहे इकडे ह्याच्यात. तर हे झालेलं आहे, आपली फुललेलं आहे, छान भाजलेलं पण आहे. त्याच्यामुळं एवढं जाड वाटले पहा, तसंच हवे आपल्याला त्या पापडीसाठी. आता हे सगळं ह्याच्यात टाकून देणार आहे मी. गरमच आहे अजून, तवा पकडला मी. ते दाणे पण खूप छान लागतात ह्याच्यातले, मध्ये मध्ये दाणे आलेले आहेत ना. हां, आता याला पलटी अलटी करायचं सारखं. सर्व मसाला लागला पाहिजे त्याला पहिलाच. कढई असल्यामुळं हलती, म्हणून स्टीलची कढई असल्यामुळे हलती, म्हणून पकडायला लागतं. आता हे बऱ्यापैकी झालेलं आहे आपला मिक्स करून. आता ह्याच्यात मी ओतणार आहे पाणी. तर ते पाणी आता मिक्सरचं भांडं धुवून एवढं पाणी ओतलं, पुरेसे आहे एवढं पाणी. तर सर्वीकडे मिक्स करते त्याला पूर्ण. आता हे सर्व मसाला एकजीव करून घ्यायचा आहे. नंतर पुढचं प्रोसेस करायची आपल्याला. पाणी एवढीसच बास, आता बिलकुल पाणी वापरायचं नाही किंवा काहीच नाही. आणि ह्याच्यातच शिजली पाहिजे आपली पापडी. ही पापडी फार छान लागती, तोंडी लावण्यासाठी तर उत्तम पर्याय आहे या पापडीचा. तुम्ही भाकरीबरोबर चपातीबरोबर आरामशीर खाऊ शकता, काही प्रॉब्लेम नाही. आणि ताटाची शोभा वाढवणारी ही पापडी आहे. आपल्या ताटात एक जिन्नस अशी ठेवा का ती खरंच सर्वांनाच आवडेल. तर मीठ टाकायचं चवीप्रमाणे, थोडंसं हलवून घ्यायचं आणि वरती मिनिटभर झाकण ठेवायचं, जास्त नाही. 1 मिनिटातच बाहेर काढायचं झाकण. तर मिनिटभरच ठेवणार आहे मी झाकण. हे बघा, मिनिटभरच झाकण ठेवणार आहे, मिनिटातून लगेच काढणार आहे. हे बघा, काढलेलं आहे मिनिटातून एकदा मस्त. आणि हे एक माझ्याकडे अर्धं टमाटर आहे, ते मी असंच ठेवणार आहे का की टमाट्याचा फक्त त्याचा सुगंध गेला पाहिजे आणि ते टमाटर फोडायचं नाही. ह्याच्यात हेच खासियत आहे ह्या भाजीला. हे टमाटर असंच ठेवायचं, अर्धच टाकलं मी, जास्त नाही. का की ह्याच्यात स्वाद तर गेलाच पाहिजे त्याचा टमाट्याचा. आणि दिसायला पण खूप खूप देखणी दिसती. आणि शेवटी कोणाला आवडन त्यांनी ते टमाटर खाऊ शकता. एकच जण कोणालाही आवडलं आपल्या घरामध्ये तर त्यांनाच ते देऊ शकता. छान लागतं ते, टेस्टी लागतं भरपूर. आता ही भाजी आपली झालेलीच आहे. आता मी काढून घेते, दाखवते. अगदी सहज आणि सोपी आहे ना मैत्रिणींनो भाजी. पापडीची भाजी फार उत्तम लागते, फार टेस्ट लागते भाजीला. तुम्ही टिफिनसाठी पण उपयोग करू शकता, तोंडी लावण्यासाठी बी करू शकता, किंवा आणि भातावर कुस्करून खाल्लं तरी पण चालते. एवढी छान लागती, एवढी टेस्टी लागती. आमच्याकडं तर ही भाजी सर्वांनाच आवडते. आता ह्याच्यावर थोडंसं मी तीळ पेरणार आहे, त्याच्यामुळे आणखीन छान दिसणार आपली. हे बघा, असं तीळ पेरलं का झाली आपली भाजी तयार. किती देखणी दिसती, किती सुंदर दिसती पहा. मी कोथिंबीर जरा पण पेरणार नाही का की हिरवा रंग आहे त्याच्यामुळं कोथिंबीर काही दिसून येणार नाही. पण भाजी फार सुंदर झालेली आहे. अशा रीतीने करा मैत्रिणींनो भाजी, एकदा करून पहा, खरंच चव विसरणार नाही. असे शेंगदाण्याचा कूट घालायचा म्हणजे घालायचंच नक्की. तर आता मी तुम्हाला मसाल्याविषयी सांगते. मसाले माझे आलेला आहे स्टॉक. तुम्हाला घ्यायचं असलं तर नक्कीच घ्या, स्क्रीनवर नंबरवरती दिलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, मसाला बिना केमिकलचा आहे. तर इथे बघा भाजी, तर मसाले तर घ्या, पण भाजी कशी झाली ते कमेंटमध्ये नक्कीच पाठवा. बाय.